छतावर ते एकत्र सभा घेत आहेत, कसं बघताय? ते बघा, याबद्दल मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या आपल्या मनोगतामध्ये त्यांच्याबद्दलच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि मला वाटतं प्रत्येक प्रश्नाला तुळीस तोड उत्तर देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वादाला प्रतिवाद केलेला आहे. त्यामुळं आता त्या सभेकडं आपण कसं बघतोय यापेक्षा मी ज्या भावना व्यक्त केल्या की मुंबईच्या नागरिकांची सुद्धा हीच इच्छा असणार की बाबा एकदा यांना संधी यांना देऊ आपण. अनेक वर्षे आपण त्यांना संधी दिलेली होती, परंतु आता मुंबईचा जो विकास होतोय, कोस्टल रोड झाला, अटल सेतू रोड झाला, मेट्रो झाल्या, इतका मोठा प्रचंड विकास होतोय. नंतर गरिबांच्या योजना कल्याणकारी राबवल्या गेल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास मला वाटतं की मुंबईमध्ये सुद्धा फार प्रचंड बहुमतानं युतीचं तिथं पॅनेल आमचं विजय होईल. साहेब, पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होतो. आरोप करताना थेट दादांवर महेश लांडगे असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, अगदी एकेरी पातळीवर या ठिकाणी टीका केली. कसं बघता मित्र? काय वास्तविकपणे आमचं आचारसंहिता अशी ठरलेली होती की जिथं युती होणार नाही आणि मैत्रीपूर्ण लढती होती तिथे एकमेकावर टीका करायची नाहीत. परंतु आता पुण्यामध्ये दुर्दैवाने हे घडते. मला वाटते जे ज्येष्ठ नेते असतील त्यांना आवडतील. जिल्हा परिषद निवडणूक आता होऊ घातलेल्या आहेत, कधी आचारसंहिता घोषित होऊ शकते. कशा प्रकारची तयारी आहे? मित्रपक्षांना सामावून घेऊन या ठिकाणची निवडणूक तुम्ही लढवणार आहात का वेगळी भूमिका असणार? नाही, आता महानगरपालिकेमध्ये 4 प्रभागाचा एक प्रभाग झाल्यामुळं मला वाटते या तिन्ही पक्षांना आणि राज्यभरामध्ये अनेक पक्षांना आपापले उमेदवार करताना फार मोठी कसरत करावी लागली. तो जिल्हा परिषद हा एकच जिल्हा परिषदेचा भाग असतो, मतदारसंघ असतो. त्यामुळे काही ठिकाणी युती होतील, काही ठिकाणी युती होणार नाही. परंतु युती झाली किंवा नाही झाली तर ज्यावेळी निवडणूक निकाल होईल त्यावेळी युतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. पण राष्ट्रवादीची भूमिका छोटा भाऊ म्हणून असणार आहे, खारीचा वाटा असणार आहे की जिल्हा परिषद? नाही, या जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचा भाऊ, जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचा भाऊ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होणार. काँग्रेसनं राज्य निवडणूक आयोगाला